विद्येचं माहेरघर असणारं पुणं. माँसाहेब जिजाऊंनी याच पुण्यामध्ये स्वराज्याचं रोपटं लावलं आणि त्याचा मोठा वटवृक्ष झाला आपण पाहिलं. हे ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार असणारं आमचं पुणं आज वेगळ्याच घटनेनं बदनाम होतंय. असं म्हणावं वाटतंय की पुणं हे विद्येचं माहेरघर नसून पुणं हे गुन्हेगारांचं माहेरघर झालंय का? अरे कुख्यात गुंड असणारे लोक या यंत्रणेच्या हातावरती तुरी देऊन या ठिकाणी हा देश सोडून निघून जातात आणि त्यांच्याच तुम्ही भावांना बंधूंना असणारं तुम्ही शस्त्र परवणे देत आहेत. हे खऱ्या अर्थानं या राजकीय लोकांनी केलेला हा चिखल आहे आणि आता एकमेकांवरती असणाऱ्या आरोपांचं शेण उडवत आहेत. त्या गुंडाला तुम्ही मदत केली, या गुंडाला तुमच्या पक्षाने मदत केली, परंतु आम्ही महाराष्ट्रातील लोक सगळं समजून आहात तुमच्या गोष्टी. प्रत्येक राजकारणी याला कारणीभूत आहे.